आदिवासी विकास विभागाने 21 मे 2025 रोजी एक असा निर्णय घेतला की ज्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणावर एक अन्याय होत आहे। जे शिक्षक या आदिवासी शासकीय आश्रम शाळांमध्ये मानधन बेसिसवर वर्षानुवर्ष शिकवतायत, 10-10, 15-15 वर्षांपासून शिकवतायत, त्या शिक्षकांच्या जागेवर आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तासिका बेसिसवर म्हणजे आवर बेसिसवर शिक्षक घेण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतलेला आहे। ज्याच्यामुळे आता ऑलरेडी शिकवत असलेले शिक्षक आणि आता हे नव्याने कोण येणार आहेत त्यांचे शिक्षक असा वेगळाच एक नवीन वाद त्या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी या हजारो तासिका शिक्षकांवर देखील याच्यानी बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। कंत्राटी पद्धतीने हे अनेक वर्षांपासून काम करतायत। तर माझी या निमित्ताने सभागृहाला विनंती आहे की आदिवासी विभागाने या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा आणि या आदिवासी विद्यार्थ्यांना देखील न्याय द्यावा।